गुड मॉर्निंग टू ऑल. तर बघा, आपण डिफरंट टाइप्स बघितले. जवळपास प्युअर रेझिस्टिव्ह, प्युअर इंडक्टिव्ह आणि प्युअर कपॅसिटिव्ह सर्किट. देन प्युअर सॉरी कॉम्बिनेशन ऑफ आर एल सर्किट. ओके. देन आपण कॉम्बिनेशन ऑफ आर सी सर्किट. ओके. या दोन गोष्टी बघितल्या, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युलेज बघितले. ते फॉर्म्युलेज ॲक्च्युअलमध्ये आपल्याला यूज करायचे आहेत. कशामध्ये? तर प्रॉब्लेम्समध्ये. आता लेक्चर स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला एक सांगतो, तुमच्या मोबाईलवरती मी सेकंड चॅप्टरची PDF शेअर केलेली आहे. तर ती PDF जी आहे, तर ती सुद्धा तुम्ही काय करून ठेवा, ओपन करून ठेवा. म्हणजे तुम्हाला काय होईल, हे प्रॉब्लेम्स तिथं बघता येतील. ओके. तुम्ही काही तसं टाईप करत बसणार नाही. ओके. तर पहिला जो प्रॉब्लेम आहे आपण बघायचा, तर तो आहे 2.18.1. ओके. मी तर त्याचा नंबर टाईप करतो, तुम्ही ते डिटेलमध्ये प्रॉब्लेम बघू शकता. ओके. तर हा जो पहिला प्रॉब्लेम आहे, तर हा प्रॉब्लेम आपल्याला कशावर दिलेला आहे, तर फक्त आणि फक्त प्युअर आर सर्किटवर दिलेला आहे. त्याच्यावरती प्युअर आर वरती. आता हे याच्यामध्ये कशा पद्धतीने दिलेलं असते बघा. ओके. बघा याच्यामध्ये काय म्हटलंय, तर 50 हर्ट्ज. ओके. 115 वोल्ट. ओके. त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये RMS म्हटलेलं पण आहे. RMS is applied across 70 ohm resistance. Okay. 70 ohm resistance. असं त्यांनी काय दिलंय आपल्याला, एक इक्वेशन दिले किंवा एक सेंटेन्स दिले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की राईट द इक्वेशन फॉर व्होल्टेज अँड द रिझल्टिंग करंट. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की व्होल्टेज आणि रिझल्टिंग करंटसाठी काय करा, तुम्ही इक्वेशन लिहा. ओके. आता हे लिहित असताना बघा कशा पद्धतीने येते. आता खरं तर हा तुम्हाला प्रॉब्लेम पडत नाही, पण एक प्रॅक्टिस म्हणून हा प्रॉब्लेम माहित असणं गरजेचं आहे. बघा आता गिवन काय काय दिलंय, एफ इज इक्वल टू 50 हर्ट्ज. ओके. त्यानंतर VRMS इज इक्वल टू दिले 115 वोल्ट. आणि काय दिलंय आपल्याला, R इज इक्वल टू 70 ओहम. आता बघा बरीचशी रिअरेंज करून तुमचे जे इक्वेशन्स आहेत ती यूज केलेली असतात. मग ती आपल्याला काय होतं बघा, जसा प्रॉब्लेम असेल त्या पद्धतीने आपण ती रिवर्ट करू शकतो. ठीक आहे. आता पहिलं काय म्हटलंय, इक्वेशन फॉर व्होल्टेज अँड करंट. ओके. रिझल्टिंग इक्वेशन. आता इक्वेशन ऑफ व्होल्टेज पहिल्यांदा व्ही ऑफ टी. ओके. व्ही ऑफ टी इज इक्वल टू काय येईल बघा, VM साइन 2 पाय F. अशा पद्धतीचं इक्वेशन येईल. बरोबर आहे ना. आता आपल्याला देताना काय दिले बघा, RMS व्हॅल्यू दिले. VM म्हणजे VM नाही दिलेली, म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू नाही दिलेली, आपल्याला काय दिले, RMS व्हॅल्यू दिले. ओके. आता RMS व्हॅल्यू दिले, मग RMS व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतो बघा. RMS व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतो, 0.707 इंटू RM. बरोबर आहे ना, किंवा VM म्हणतो आपण. बघा आपण RMS व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो, जरा इकडे लिहितो मी. RMS व्हॅल्यू इज इक्वल टू 0.707 इंटू VM. बरोबर आहे ना. पण आपल्याला इथं काय करायचं आहे, VM काढायचं, म्हणजे हेच इकडे काय येईल, डिवाइडला येईल 0.707. म्हणजे थोडक्यात काय आता आपल्या इथं केलं पाहिजे, VM पाहिजे तर 115 डिवाइड बाय 0.707. ठीक आहे. मग साधारण व्हॅल्यू काय येईल ती 162.6. कॅल्सी मध्ये करून बघा 162.6. ओके. त्याच्यानंतर काय येईल बघा, 2π FT. आता F किती दिले आपल्याला, 50 दिले.
बरोबर आहे ना. मग 50 गुणे 100 म्हणजे काय होईल 100 पाय. बाकीचं आपण काय मुवमेंट करत बसायचं नाही. 100 पाय टी. ओके, याचं युनिट काय होईल व्होल्ट्स. बघा ठीक आहे. म्हणजे आपण थोडक्यात काय केलं तर आपल्याला जी RMS व्हॅल्यू देते याला आपण VM मध्ये म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट केलं आणि आपलं जे बेसिक स्टँडर्ड इक्वेशन होतं त्या फॉर्म मध्ये आपण हे काय लिहिलं इक्वेशन लिहिलं. आता काय लिहायला पाहिजे आपल्याला करंटसाठी. ठीक आहे, IFT साठी. ह्या कधीही पेपरला पडलेलं नाही, पण ही एक प्रॅक्टिस किंवा एक अंडरस्टँडिंग म्हणून हा तुम्हाला प्रॉब्लेम माहित असणं गरजेचं आहे. आता आता IFT म्हणजेच काय असणार आहे IM साइन 2 पाय F IM साइन 2 पाय FT. पण IM चाच फॉर्म्युला आपण प्युअर R सर्किट मध्ये कसा बघितलाय IM इज इक्वल टू VM अपॉन R. बरोबर आहे ना. मग VM किती दिले आपल्याला, आता आपण VM काढलं 162.6 162.6 आणि R किती आहे आपलं 70. मग IM किती येईल साधारण 2.323 2.323. ओके 2.323 साइन ऍज इट इज. ओके 2 पाय FT म्हणजेच काय थोडक्यात फ्रिक्वेन्सी परत 100 हर्ट्झ असणार दिलेली आपल्याला 100 पाय. ओके करंट युनिट काय करंटचं एम्पियर. ठीक आहे, आपल्या पुस्तकामध्ये चुकवलेलं आहे, त्यांनी युनिट काय दिलंय व्होल्ट्स दिले, तर ते खोडा तुम्ही आणि त्या ठिकाणी एम्पियर करा, नाही तर ते पण चुकून ठेवशील. ठीक आहे, तर हे झालं एम्पियर साठी. आता याच्यानंतर त्यांनी काय म्हटलंय की प्रॉब्लेम मधला पहिला जो पार्ट होता तर तो काय होता VFT आणि IFT फाइंड आउट करा. सेकंड प्रॉब्लेम मधला पार्ट काय आहे की याच्या इक्वेशन वेवफॉर्म्स ड्रॉ करा. आता वेवफॉर्म कशी ड्रॉ करणार तर बघा, एक मिनिट करूया. बघा अगदी काळजीपूर्वक बघा या गोष्टी, तुम्हाला एक एक प्रॉब्लेम मधलं सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम समजत जाते. बघा बघा आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर हे कसलं सर्किट आहे बघा, तर प्युअर R सर्किट आहे. मग प्युअर R सर्किट मध्ये काय असतं की व्होल्टेज आणि करंट हे एकदमच स्टार्ट होतात आणि एकदमच एंड होतात, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काय नसतो फेज डिफरन्स नसतो. फक्त एक कारण काय असतं तर ते तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा आपण याला V ऑफ टी म्हणूया व्होल्टेज मध्ये किंवा काय म्हटलं नाही तरी चालेल. ओके 0. तर ही इक्वेशन आपण ही वेवफॉर्म कसली ड्रॉ केली आपण V ऑफ टी ची. इथे इक्वेशन V ऑफ टी चं दिला तरी पुढं चालतंय, तुम्ही काय हरकत नाही. आता आता मगाशी मी काय म्हटलं की हे प्युअर R सर्किट असल्यामुळं याचे जे करंट आहे तो सुद्धा काय होतो 0 पासून स्टार्ट होतो तिकडच पुढे त्याच्याबरोबर एंड होतो. पण इथं काय बघा व्हॅल्यू मात्र कमी जास्त असते, म्हणजे 162 ही जास्त आहे, दोन्ही कमी आहे. मग आपण फक्त याच्यामध्ये काय करायचं I जो आहे असा डॉटेड लाईन न दाखवायचा, फक्त त्याची जी मॅग्निट्यूड आहे तर ती काय करायची व्होल्टेज पेक्षा थोडीशी कमी दाखवायची आणि त्याला नाव द्यायचं I ऑफ टी. बरोबर आहे, आणि हे इकडं y एक्सिस x एक्सिसला नाव काय द्या टी म्हणजे टाइम पिरियड. ओके तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता हे बघू शकता. आता पुस्तकात त्यांनी काय केलंय बघा, तर तुम्हाला सायकल टाइम पिरियड पण त्याचा काढलाय, तर तो टाइम पिरियड तुम्ही काय करू शकता फाइंड आउट करू शकता, हरकत नाही. बघा हे पहिलं लक्षात आलं का. ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. ऍक्च्युअल प्रॉब्लेम आपले वेगळेच आहेत, त्याच्या अगोदर हे आदले मधले कुठले प्रॉब्लेम आहेत ते आपण बघायचे. ठीक आहे, ओके 2.20.2 हे तुम्ही पुस्तकामध्ये व्यवस्थित लिहा, ह्याच्या वहीमध्ये लिहा. 2.20.1 आहे, 2.20.1 आहे आपल्याला प्रॉब्लेम. बघा याच्यामध्ये काय म्हटलंय फाइंड द करंट थ्रू अ प्युअरली कपॅसिटी सर्किट. आता कपॅसिटी साठी चला फाइंड अ करंट थ्रू प्युअरली capacitive circuit
capacitive circuit connecting to a voltage source of V is equal to 230 volts comma 50 hertz and capacitor purely capacitor है ना capacity की value 1000 मायक्रो ओके फाइल आता हे दिले ठीक आहे तर कॅपॅसिटरचं बघा युनिट काय असतं फॅरेड मध्ये असतं एफ ओके मग हे कसं असू शकतं मायक्रो फॅरेड म्हणजे न्यू एफ अशा पद्धतीने लिहितात ठीक आहे तर हे फक्त तुम्ही लक्षात घ्या त्याचं युनिट काय असतं ठीक आहे तर बघा आता सगळ्यात महत्वाचं आता आपण याच्यामध्ये काय काय गिवन दिले बघूया याच्यामध्ये काय काय गिवन दिले बघूया बघा व्ही आर एम एस दिलेली व्हॅल्यू कसली असते आर एम एस व्हॅल्यू असते व्ही आर एम एस इज इक्वल टू 230 volts okay then f is equal to 50 hertz okay and c is equal to 1000 microfarad ओके काय म्हटले त्यांनी फाइंड करा करंट आता करंट आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे पण करंट फाइंड आउट करायसाठी करंट साठी काय लागतं बघा मी थोडक्यात पहिल्यांदा लिहून दाखवतो तुम्हाला करंटचं काय असतं हे इक्वेशन तुम्ही कशामध्ये लिहिलाय जी सर प्युअरली हे जी लिहिलाय एक्सप्रेशन लिहिलं आपण शिकलो ती थिअरी मध्ये त्याच्यामध्ये लिहिलं मग करंट लिहायचा म्हणजे करंट कसला काढायचा आहे आय आर एम एस काढायचा बरोबर आहे ना आय आर एम एस मग आय आर एम एस काढायचं असेल तर आय आर एम एस काढायची हे काय आहे फॉर्म्युला काय आहे तर व्ही आर एम एस अपॉन एक्स सी म्हणजे कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स बरोबर ना सॉरी कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स ओके एक्सी इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स मग एक्सी मग आता आपल्याला तर काय दिलाय फक्त सी दिलाय मग सी वरून आपल्याला पहिल्यांदा काय फाइंड आउट केलं पाहिजे एक्स सी फाइंड आउट केलं व्ही आर एम एस तर आपल्याकडे आहे मग एक्स सी जर फाइंड आउट करायचं असेल तर एक्स सीचा फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट माहित असतो किंवा तो आपल्याला त्या इक्वेशन मध्ये दिलेला आहे एक्स सी इज इक्वल टू 1/2 पाय एफ सी 1/2 पाय एफ सी ओके बघा 1/2 पाय इंटू एफ किती आहे 50 इंटू किती येणार 1000 इंटू आता हे सगळं कशामध्ये नॉर्मल रेंज मध्ये म्हणजे 10⁻² मध्ये काय नाही बरोबर आहे ना मग याला मायक्रोला पण आपण काय केलं पाहिजे रेग्युलर रेंज मध्ये आणलं पाहिजे मग कसं आणणार इंटू 10⁻⁻6 मायक्रो असल्यामुळं 10⁻⁻ मिली असतं तर 10⁻⁻3 आलं असतं मायक्रो असल्यामुळे 10⁻⁻6 ओके तर हे काढायचं एक्स इज इक्वल टू कॅल्सी मध्ये हे सगळे इक्वेशन्स टाका फार तर सेपरेटली टाका तुम्हाला उत्तर मिळेल 3.183 ओह 3.183 ओह ठीक आहे हे आपल्याला काय मिळालं एक्सीचं उत्तर मिळालं आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे आय आर एम एस साठी व्ही आर एम एस किती आहे 230 आय आर एम एस किती आला आता सॉरी एक्स ए किती आला 3.183 किती येते उत्तर तर साधारण काय येते 72.26 करंट असल्यामुळे युनिट काय येईल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशी वेगवेगळ्या प्रकारचे काय बघायला मिळतील इक्वेशन्स बघायला मिळतील किंवा इक्वेशनला वेगवेगळ्या पद्धतीने रिट्राय केलेली बघायला मिळेल पण ते आपल्यासाठी आपलं कौशल्य आहे की ते आपण कशा पद्धतीने काय करतो लक्षात ठेवतो ओके तर हे झालं एक्सिबल ठीक आहे तर हा झाला बघा 2.20.1 लुकिंग फॉरवर्ड फॉर 2.20.2 ठीक आहे
तर याच्यामध्ये काय दिले बघा, मी डायरेक्टली लिहितो आता. याच्यामध्ये f इज इक्वल टू 50 हर्ट्ज. फार तर मी ती PDF पुन्हा शेअर करतो. f इज इक्वल टू 50 हर्ट्ज. ओके. VRMS दिलेला असतो आपल्याला, तो किती दिलाय, 230 वोल्ट. ओके. अजून काय दिलंय, कॅपॅसिटर C इज इक्वल टू 26.5 मायक्रोफॅरेड. 26.5 मायक्रोफॅरेड. ओके. काय म्हटले बघा, write the time equations for voltage and resulting current. Let the zero axis of voltage be at t is equal to 0. Okay, t is equal to 0. ठीक आहे. आणि पुढे काय म्हटलंय, show the voltage and current on the time diagram, show the voltage and current on the phasor diagram and calculate the capacitive reactance. ठीक आहे. म्हणजे काय काय करायचं आपल्याला, b of t फाइंड आउट करायचं आहे एक, दुसरी गोष्ट i of t फाइंड आउट करायचं आहे, तिसरी गोष्ट v of t आणि i of t आपल्याला कशावरती दाखवायचं आहे, वेव्हफॉर्म वरती दाखवायचं आहे, वेव्हफॉर्म वरती. ओके. त्यानंतर काय करायचं आहे, v of t i of t आपला फेजर वरती दाखवायचा आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय, आपल्याला xc फाइंड आउट करायचं. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, xc. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय फाइंड आउट करूया, xc. का तर x साठी आपल्याला डायरेक्ट इक्वेशन माहित असतं, x इज इक्वल टू 1/2 पाय fc. बरोबर आहे. 1 ऍज इट इज, 2 पाय ऍज इट इज, f किती आहे 50, c किती आहे 20, एक मिनिट, 26.5. ओके. हे कसं आहे, मायक्रोफॅरेड आहे म्हणून इथं काय 10⁻⁻⁶. ठीक आहे. साधारण XC चं उत्तर काय होतं, तर 120.11 ओहम. 120.11 ओहम. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर काय येणार आता, V of t. V of t इज इक्वल टू Bm sin 2 pi f t. 2 pi f t. ओके. आता 2 pi f t म्हणजे मगाशी Vm कसं काढायचं मी तुम्हाला सांगितलं. कशाने काय करायचं, VRMS इज इक्वल टू आपण काय करतो, 0.707 इंटू VM करतो. VM फाइंड आउट करायचं असतं तुम्हाला काय करावं लागतं, VRMS डिवाइड बाय 0.707. आता ते केल्यानंतर आपल्याला काय व्हॅल्यू मिळते, 325.27. 325.27. ओके. हे साइन ऍज इट इज 2 पाय एफ टी मगासारखंच 100 पाय टी. का तर एफ आपल्याला इथे दिलेलं आहे 50 हर्ट्ज दिलेलं आहे, 100 पाय टी. युनिट काय येणार, व्होल्ट्स. युनिट काय येणार, व्होल्ट्स. ठीक आहे. व्ही ऑफ टी मिळालं. आता आपल्याला जायचं आहे आय एफ टी साठी. आता इथं इम्पॉर्टंट खरी गोष्ट आहे, इथं कशाला जायचं आहे आपल्याला, आय एफ टी साठी. आता आय एफ टी करत असताना आपलं इक्वेशन कसं लागतं बघा, आय एम साइन 2 पाय एफ टी प्लस पाय बाय 2 प्लस पाय बाय 2. आता प्लस पाय बाय 2 का, तर हे कसलं सर्किट आहे, प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे. आणि प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट मध्ये करंट हा काय असतो, लीड असतो. करंट हा लीड असतो, इंडक्टिव्ह मध्ये लॅग असतो, रेझिस्टिव्ह मध्ये इन फेज असतो, आणि कॅपॅसिटिव्ह मध्ये काय असतो, लीड असतो. म्हणून इथं काय ना प्लस पाय बाय 2. हे जर रेझिस्टिव्ह असतं तर इथं काय आलंच नसतं. हे जर इंडक्टिव्ह असतं तर इथं काय आलं असतं, मायनस पाय बाय 2. ओके. इथं काय आलं असतं, मायनस पाय बाय 2. ठीक आहे. ओके. आता आपण आय एफ टी साठी काढायचं आहे. आता आपल्याला पहिल्यांदा आय एम कॅल्क्युलेट केला.
मग IM आपण कसा कॅल्क्युलेट करतो, तर VM अपॉन XC. IM कसा कॅल्क्युलेट करतो, VM अपॉन XC. मग अशी ज्या इक्वेशन मध्ये केलाय तशा पद्धतीने. मग VM अपॉन XC केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, 2.7 मिळतं. ओके, साइन ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये 100 पाय टी 100 पाय टी प्लस हे पाय बाय 2 ॲज इट इज ठेवा. याची काही बदलाबदली करू नका, युनिट लिहा. म्हणजे बघा आपल्याला VFT मिळालं, आपल्याला IFT मिळालं, आपल्याला XC मिळालं. आता राहिलं काय आपल्याला, वेव्हफॉर्म आणि फेजर. तर त्या सुद्धा आपण काय करूया, ड्रॉ करूया. बघा लक्षात येते काय, जरा प्रॅक्टिस ठेवा, म्हणजे या गोष्टी समजून जातील. ठीक आहे, आपण उद्या परवा दिवशीपासून काय करायचं, पुढचा चॅप्टर आपल्याला स्टार्ट करायचं. खूप चॅप्टर आहेत आपल्याकडे. ठीक आहे, तर बघा आता आपल्याला काय करायचं, इक्वेशन लिहायचं. ठीक आहे, आता इक्वेशन लिहित असताना पहिल्यांदा व्होल्टेजचं इक्वेशन लिहितो, कारण का व्होल्टेज काय स्टार्ट होतो, नॉर्मली 0 पासून स्टार्ट होतो. बरोबर आहे ना, याला आपण V म्हणून टाकूया. ओके, पण आता आपला काय स्टार्ट होणार आहे, करंट. करंट काय स्टार्ट होणार आहे आता, लॅगिंग असणार आहे. म्हणजे हा काय असणार आहे, ह्या व्होल्टेजच्या अगोदरपासून काय होणार आहे, स्टार्ट होणार. फक्त लहान का दाखवला, करंटची मॅग्निट्यूड काय आहे, ओके, इकडं आला. समजलं. मग आता हे VFT आणि IFTच्या व्हॅल्यू ज्या तुम्ही काढल्या त्या व्हॅल्यू इथे इक्वल टू मध्ये सुद्धा काय करू शकता, तुम्ही लिहू शकता. ओके, इथं 0 दाखवू शकता तुम्ही. ओके, आणि हा जो डिफरन्स आहे, हा 90 डिग्रीचा डिफरन्स म्हणून तुम्ही फाय असं शो करू शकता. ओके, तर हे झालं इक्वेशन. आता महत्वाचं राहिलं ती म्हणजे फेजर. फेजर कसे येणार बघा. बघा फेजर कसे येणार, हा येणार करंट आणि हे येणार काय, व्होल्टेज. आणि दोन्ही मधला डिफरन्स काय येणार, हा 90 डिग्रीचा पाय बाय. ओके, तर ही आली फेज. अशा पद्धतीने आपलं हे प्रॉब्लेम सुटतो. हा जर प्रॉब्लेम पडला तर कमीत कमी 6 मार्क्स किंवा 4 मार्क्सला हा प्रॉब्लेम काय तुम्हाला विचारला जातो. ओके, ठीक आहे, लक्षात आलं का बघा. 2.20.2. ओके, 2.20.2 झाला, 20.1 झाला, त्याच्यानंतर 2.18.1 झाला. आता आपण पुढे बघू. ओके, आता महत्वाचा प्रॉब्लेम आला, तो म्हणजे 2.22. ओके, आता हा प्रॉब्लेम कसला आहे, तर RL हा कसला आहे, RL चा प्रॉब्लेम. ठीक आहे, काय काय म्हटलंय बघा याच्यामध्ये, त्यांनी काय म्हटलंय मी वाचून दाखवतो. RL सिरीज सर्किट consist of 120 ohm resistance, म्हणजे R is equal to 120 ohm. बघा RLचं सर्किट थोडक्यात मी ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. RLचं सर्किट कसं असतं, हा रेजिस्टन्स आणि असा हा इंडक्टन्स. बरोबर आहे ना, हे सॉरी हे R असतं आणि हे काय असतं, एक मिनिट, हे R असतं आणि हे काय असतं, L असतं. ठीक आहे, 120 ohm रेजिस्टन्स अँड 0.15 हेनरी इंडक्टन्स. इंडक्टन्स म्हणजे L इज इक्वल टू किती, 0.15 हेनरी. बघा इथे नवीन आपल्याला काय कळालं, इंडक्टन्स युनिट काय असतं, हेनरी असतं. ओके, द सिरीज सर्किट कनेक्टेड अक्रॉस 100 वोल्ट 50 हर्ट्ज AC सप्लाय, म्हणजे वोल्ट V इज इक्वल टू 100 वोल्ट आणि F इज इक्वल टू 50 हर्ट्ज. बघा या गोष्टी आपल्याला कशामधनं कळायला, इक्वेशन मधनं काय. देन कॅल्क्युलेट व्होल्टेज अक्रॉस इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स. म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स, त्याच्या अगोदर एलिमेंट्स कशाला म्हणायचं,
तर ह्या आर ला आणि ह्या एल ला एलिमेंट्स म्हणायचं आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर आरच्या आणि एलच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आरच्या आणि एलच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं ते सगळं फाइंड आउट करायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यासाठी काय फाइंड आउट करावं लागतं तर तो म्हणजे आपल्याला एक्सेल फाइंड आउट करावं लागतो आपल्याला काय फाइंड आउट करावा लागतो एक्सेल मग एक्सेल कसा फाइंड आउट करणार त्याचं पण आपल्याला इक्वेशन आहे 2 पाय एफ ओके 2 पाय एफ मग 2 पाय ऍज इट इज एफ 50 ओके एल किती येणार 0.15 आता हे फक्त 0.15च का आलं तर हे मिली किंवा मायक्रो मध्ये नाही हे जस्ट ऍज इट इज आहे हेनरी मध्ये ओके आता याचे उत्तर काय ना 47.12 ओहम 47.12 ओहम ओके आता याच्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करावं लागतो तर इम्पिडन्स त्याला आपण काय म्हणतो झेड म्हणतो ओके बघा कसं कसं स्टेप बाय स्टेप जायचं झेड कसा फाइंड आउट करणार अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर आर ऑलरेडी आपल्याला आहे आणि एक्सेल आपण इथं फाइंड आउट केली हे पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं इम्पिडन्स मिळतो त्याची व्हॅल्यू काय ते 128.92 ओहम 128.92 ओहम ओके आता ह्याच्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करावा लागतो करंट बघा कुठनं जायसाठी काय काय फाइंड आउट करावं लागतं करंट तो म्हणजे आय तर आय इज इक्वल टू काय येतो व्ही अपॉन मॉड ऑफ झेड ओके व्ही अपॉन मॉड ऑफ झेड व्ही किती आपल्याला दिला 100 मॉड ऑफ झेड आपला किती आला 128.92 128.92 करंटची व्हॅल्यू काय ते 0.7757 मी बुक मधलं ऍज इट इज करतोय ह्या व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट चेक करत चला काही चेंजेस असतील मिस्टेक्स पण असतात मग अशा आपण बघितलं त्या प्रकारे तसं जर असेल काय तर ते काय करा क्लिअर करा आता ऍक्च्युली आपली इथं फायनल स्टेप येते ते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आरच्या आणि एलच्या अक्रॉसचं व्होल्टेज फाइंड आउट करायचं मग आरच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे काय तर व्ही आर कसं फाइंड आउट करतो आपण तर आय इंटू आर ओके मग आय किती आता काढला आपण 0.7757 आणि आर किती आहे आपला 120 ओके बघा म्हणजे आपल्याला फायनली हे इक्वेशन पाहिजे होतं त्यामधला आर होता आपल्याला पण आय नव्हता मग आय फाइंड आउट करायसाठी कसा आय फाइंड आउट करू शकतो आपण बघा उलट जाऊन जर असं बघा आय कसा फाइंड आउट करू शकतो तर आय इज इक्वल टू व्ही अपॉन मॉड झेड याच्यामध्ये व्ही तर आहे पण आपल्याला मॉड झेड नाही मॉड झेड कसं कॅल्क्युलेट करू शकतो मॉड झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर मग यामधलं आर तर आपल्याला आहे पण एक्सेल नाही आहे मग एक्सेल फाइंड आउट करायसाठी आपण पहिल्यांदा एक्सेल फाइंड आउट केलं बघा जरासं हे उलट जाऊन बघा मी मुद्दाम सांगितलं नव्हतं हे जरासं उलट जाऊन बघा जे तुम्हाला ऍक्च्युअल लक्षात येईल की एका फक्त इक्वेशन साठी आपल्याला किती इक्वेशन सॉर्ट आउट करावं लागतं ओके बघा तर व्ही आर म्हणजे काय आलं एक मिनिट व्ही आर इज इक्वल टू आय इंटू आर का काढलं लक्षात आलं ही व्हॅल्यू काय ते बघा 93 वोल्ट्स ओके व्ही आर आणि पुढची आहे ती आहे व्हीएल इज इक्वल टू आपण काय करतो आय इंटू बघा व्हीएल इज इक्वल टू आपण काय करतो आय इंटू एक्सेल आय इंटू एक्सेल बरोबर ना आय किती आहे 0.7757 इंटू एक्सेल किती आला 47.12 ओके मग रिअल ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 36.55 ठीक आहे आता हे झालं आपण मॅथमॅटिकली इथलं सॉल्व्ह केलं आता इथं आपल्याला एक लक्षात काय येतं बघा की आपण दोघांना मिळून इनपुट देताना 100 व्होल्टचं दिलेलं आहे पण जेव्हा आपण प्रॅक्टिकली या व्होल्टेजच्या अक्रॉस जेव्हा सॉरी व्ही आर रेझिस्टन्सच्या अक्रॉस जेव्हा व्होल्टेज चेक करू तेव्हा आपल्याला किती मिळेल 93 व्होल्ट
वरचं 7 व्होल्ट आपलं ड्रॉप झालेलं असेल आणि जेव्हा आपण इंडक्टन्सच्या अक्रॉस बघू तर तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त किती मिळेल 36.5 वरचं आपल्याला ड्रॉप झालेलं बघायला मिळेल. ओके, तर हे झालं 2.22.1. नेक्स्ट फॉर 2.22.2. ठीक आहे, 2.22.2 बघा. A series RL circuit has following parameters. R is equal to 200 ohm. सिरीज RL सर्किट हॅव्हिंग. RL सर्किट आलं म्हणजे फक्त डोक्यामध्ये RL सर्किट बद्दलच घ्यायचं. RL सर्किट आलं की इथं असं छोटस हे फार तर ड्रॉ केला तुम्ही तरी अशा पद्धतीने ड्रॉ केला तरी चालतं. हे R आलं आणि हे L आलं. आपल्या हे लक्षात आलं पाहिजे. बघा, सिरीज RL सर्किट हॅज फॉलोइंग पॅरामीटर्स. R is equal to 200 ohm and L is equal to 40 millihenry. L is equal to 40 millihenry. L is equal to 40 millihenry. Okay. Calculate the power factor of circuit and draw the voltage diagram. आणि ब्रॅकेट मध्ये त्यांनी काय दिलंय, फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय इज 50 हर्ट्ज. म्हणजे थोडक्यात काय दिलंय, F is equal to 50 हर्ट्ज. F is equal to 50 हर्ट्ज. त्यांनी काय सांगितलंय, पॉवर फॅक्टर. काय सांगितलंय, पॉवर फॅक्टर. ओके, आणि थोडस काय सांगितलंय, फेजर डायग्राम. थोडक्यात फेजर. ओके, पॉवर फॅक्टर आणि फेजर. ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगतो कसं जायला लागतं. बघा, पीएफ आपल्याला काय करायचं आहे, पीएफ आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पीएफ. मी पहिल्यांदा सांगतो आणि मग आपण फाइंड आउट करू. पीएफ पीएफ म्हणजे काय, तर कॉस. ओके, कॉस फायच्या अगोदर आपल्याला काय फाइंड आउट करायला पाहिजे, हा नुसता फाय. ओके, हा नुसता फाय आपल्याला कसा मिळतो, आर ऍट एन अँगल ऑफ फाय या इक्वेशनला मिळतो. मग आर ऍट एन अँगल ऑफ फाय हे इक्वेशन कसलं असतं, तर झेडचं असतं. हा फाय इथून मिळतो ना, हे इक्वेशन कसलं असतं, झेडचं. म्हणजे त्यासाठी पहिला काय फाइंड आउट केला पाहिजे, झेड फाइंड आउट केला पाहिजे. पण झेडचं इक्वेशन नॉर्मली कसं असतं, पोलर फॉर्म मध्ये आर प्लस जे एक्सेल असतं. ओके, आर प्लस जे एक्सेल. मग आर तर आपल्याला दिलाय पण एक्सेल नाही दिलेला, फक्त आपल्याला एल दिलाय. पहिल्यांदा काय फाइंड आउट केला पाहिजे, एक्सेल फाइंड आउट केला पाहिजे. म्हणजे बघा, पहिल्यांदा आपल्याला एक्सेल फाइंड आउट, मग सारखं पहिल्यांदा एक्सेल फाइंड आउट केला पाहिजे. एक्सेल फाइंड आउट केल्यानंतर आपण काय करू, की झेड फाइंड आउट करू ह्या इक्वेशन मध्ये. त्याच्यानंतर झेड ला कन्वर्ट कशामध्ये करू, पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल, फाय मिळेल. फाय मिळाल्यानंतर आपण तो डायरेक्टली कॉस फाय मध्ये पुट करू, आपल्याला काय मिळून जाईल, पॉवर फॅक्टर. लक्षात आलं, ठीक आहे. आता आपण ऍक्च्युली सॉल्व्ह करूया. ठीक आहे, बघा कुठलं बघतोय आपण, 40 मिलियन. ओके, हे लिहिलं, ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचा, एक्सेल. एक्सेल इज इक्वल टू 2 पाय एफ एल. काय येणार बघा, 2 पाय ऍज इट इज. एफ किती आहे, 15. ओके, पण एल किती आहे, 40 इंटू 10 रेज टू -3. का, तर इथं काय आहे, मिली हेनरी आहे. इथं काय आहे, मगाशीपासून हेनरी होतं, आता काय आहे, मिली हेनरी. कॅल्शियम टाकल्यानंतर तुम्हाला इक्वेशन मिळेल 12.57 ओहम. म्हणजे आपल्याला काय मिळाला, एक्सेल मिळाला. ठीक आहे, आता एक्सेल मिळाल्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, झेड. झेड कसं फाइंड आउट करणार, झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्सेल. ओके, आर किती आहे, 200 प्लस जे एक्सेल किती आला, 12.57. पण हा कसला फॉर्म झाला, रेक्टँग्युलर फॉर्म झाला. हा कसला फॉर्म झाला, रेक्टँग्युलर. याला पोलर मध्ये कन्वर्ट करायचं. मग तुम्ही इक्वेशन टाकून कन्वर्ट करू शकता. किती येते, 200.4 ऍट एन अँगल ऑफ 3.596 डिग्री ओहम. ओके, म्हणजेच हा काय आहे बघा, आपला अँगल म्हणजेच हा काय आहे, फाय आहे. फाय इज इक्वल टू 3.596
9.6 डिग्रीज. आपल्याला काय पाहिजे आहे? पीएफ. पीएफ इज नथिंग बट कॉस ऑफ फाय. फाय ऑलरेडी आपल्याला वरती मिळाला आहे. व्हॅल्यू डायरेक्ट कॉस ऑफ 3.596 पुट केली इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल? 0.998. आता इथं महत्वाचं काय येतं ते म्हणजे याच्या पुढं काय लिहायचं. ठीक आहे, हे एक प्लस क्वांटिटी असते, पण याच्या पुढं काय लिहायचं हे इम्पॉर्टंट का ठरतं सांग. सुरुवातीलाच काय सांगितलं की हे कसलं सर्किट आहे? आर एल सर्किट आहे. आणि आर एल सर्किट मध्ये पॉवर फॅक्टर हा नेहमीच कसा असतो? लॅगिंग असतो. पॉवर फॅक्टर कसा असतो? लॅगिंग असतो. तुम्ही जर प्रॉब्लेम मध्ये फक्त 0.998 काढून ठेवला आणि पुढे हे जर लॅगिंग किंवा लिडिंग जो काय प्रकार असतो हा जर लिहिला नाहीत तर तुमचे निम्मे मार्क्स इथं काय होतील? कट होतील. त्याच्यामुळे हे लॅगिंग लिहिणं फार काय आहे? महत्वाचं आहे. ठीक आहे, आता आलं काय शेवटचं? तर ते म्हणजे फेजर आहे. बघा फेजर काय येणार? इकडे येणार व्होल्टेज, इकडे येणार करंट. कारण करंट कसा आहे? लॅग आहे आणि मध्ये काय येणार आहे? 3.596 चा अँगल किंवा ज्याला आपण काय म्हणतो? फाय. इथं तुमचं काय झालं? हे प्रॉब्लेम सुटला. विचारला 4 किंवा 6 मार्क्ससाठी 101% विचारला. ठीक आहे. 2.22.3 हा तुमच्यासाठी होमवर्क. ठीक आहे, त्याच्यानंतर 2.22.4 हा पण तुमच्यासाठी होमवर्क. ठीक आहे, आता आपण काय बघूयात? ओके, आपण बघूयात 2.22.5. हे सेम प्रॉब्लेम आहेत, दोन दिले तुम्हाला होमवर्कला. आता आपण वेगळा प्रॉब्लेम बघूया. 2.22.5. ओके, बघा मी काय म्हणतो. The choke coil takes a current of 2.5 ampere when connected across 250 volts, 50 hertz AC supply and consumes 400 watts. Calculate power factor, resistance of coil, inductance of coil. ओके, बघा दिलंय काय? टेक्स करंट. बघा चोक कॉईल. आता बघा इंडक्टन्सला दुसऱ्या भाषेमध्ये चोक कॉईल म्हणतात, जी आपल्या फ्लोरोसेंट ट्यूब मध्ये पूर्वी युज केलेली असायची. चोक असायचं बघा, आपण चोक म्हणायचो. तर तो चोक काय असतो? तर एक प्रकारचा प्रॅक्टिकली युज केलेला इंडक्टिव्ह पार्ट असतो. ओके, ठीक आहे, ह्या प्रॉब्लेम मध्ये बाकीच्या डोक्यात काय घ्यायचं नाही. बघा चोक कॉईल टेक्स करंट ऑफ 2.5 एम्पियर. म्हणजे थोडक्यात काय करंट किती आहे? 2.5 एम्पियर. ओके, देन कनेक्टेड अक्रॉस 250 वोल्ट सप्लाय, म्हणजे V इज इक्वल टू 250 वोल्ट. 250 वोल्ट सप्लाय, 50 हर्ट्ज AC, म्हणजे F इज इक्वल टू 50 हर्ट्ज. ठीक आहे, दिलेलं सगळं काय जे काय आहे लिहून घ्यायचं. 50 हर्ट्ज. ओके, अँड कंझ्युम्स 400 वॅट सप्लाय अँड कंझ्युम्स 400 वॅट. म्हणजे ते 400 वॅट काय करतं? पॉवर कंझ्युम करतं. म्हणजे P इज इक्वल टू 400 वॅट. आता महत्वाचं काय आहे की 400 वॅट दिले. आता वॅट कशाचं युनिट असतं? कुठल्या पॉवरचं? तर ते असतं ऍक्टिव्ह पॉवरचं. ठीक आहे, आता ते आपल्याला माहित पाहिजे. ओके, आता महत्वाची म्हणजे कुठलं सर्किट दिलं? हे RL सर्किट दिलं. म्हणजे मग सांगितलं त्याप्रमाणे आपण पहिल्यांदा इथं काय करायचं? उत्तर छोट्या ह्याच्यात असेल ड्रॉ करून ठेवायचं. हे R आहे आणि हे काय आहे? L आहे. म्हणजे आपल्याला काय समजून जाईल की आपण नक्की काय सॉल्व्ह करतो. ठीक आहे, आता बघा त्यांनी काय सांगितलंय, काय काय करायचं आहे. एक म्हणजे पॉवर फॅक्टर पॉइंट आउट करायचा आहे. एक दुसरं काय करायचं आहे? रेजिस्टन्स ऑफ कॉईल म्हणजे R फाइंड आउट करायचा आहे. आणि तिसरी गोष्ट काय करायचं आहे? इंडक्टन्स ऑफ कॉईल म्हणजे L फाइंड आउट करायचं. आपल्याला इथं काही दिलेलं नाही. आपण सगळ्यात पहिल्यांदा जाऊया PF, पॉवर फॅक्टर. ठीक आहे, आता पॉवर फॅक्टर बघत असताना आपल्याला काय लागतो बघा? तर कॉस फाय लागतो. बरोबर आहे ना? आपल्याला काय लागतो? कॉस फाय. आता कॉस फाय मिळवायच्या दोन पद्धती होती, पण इथं काय केले बघा? आपल्याला R दिलाय ना L दिलाय, काहीच दिलेलं नाही. आपल्याला फक्त काय दिले? करंट 2.5 घेत आहे, व्होल्टेज 250 आहे, फ्रिक्वेन्सी 50 आहे आणि पॉवर 400. महत्वाची गोष्ट आपल्याला काय दिली? पॉवर.
मग पॉवर ही कुठली आहे बघा, तर ऍक्टिव्ह पॉवर आहे. ऍक्टिव्ह पॉवरचं सूत्र काय असतंय, VI cos phi, VI cos phi. मग पी किती दिले आपल्याला, 400. ओके, पी किती दिले, 400. व्ही किती आहे, 250. ओके, आय किती आहे, 2.5. आणि cos phi आपल्याला कसा मिळेल, पाहिजे cos phi ना, पॉवर फॅक्टर म्हणजेच cos phi. cos phi कसा मिळेल, तर हे दोन इकडे काय करायचे, डिवाइडला न्यायचे. आपल्याला काय मिळतो, cos phi मिळतो. cos phi किती मिळतो आपल्याला, तर 0.64. हा, आता पुन्हा इथं तीच गोष्ट आली, cos phi किती मिळाला, 0.64. पण सर्किट कुठला आहे, आरएल आहे, त्याच्यामुळे इथं काय असणार आहे, लॅगिंग. हे काय असणार आहे, लॅगिंग. बघा, पहिली गोष्ट मिळाली आपल्याला, पॉवर फॅक्टर मिळाला. ओके, आता आपल्याला काय काढायचं असतो, रेझिस्टन्स, ज्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल आर. आर इज इक्वल टू काय असतं, व्ही अपॉन आय. आर इज इक्वल टू काय असतं, व्ही अपॉन आय. व्ही किती आहे, 250. आय किती आहे, 2.5. उत्तर किती येईल, 100 ओहम. आपल्याला दुसरं उत्तर सुद्धा मिळालं, आर सुद्धा मिळून गेला. तिसरं काय आता, एल. ओके, सॉरी, एक मिनिट, फायनल मिळणार नाही. बघा, इथे एक मिस्टेक होते, एक मिनिट. 100. ओके, 100 ओहम मिळालं. पण आर म्हणजेच काय असतो, आर म्हणजेच काय असतो, झेड कॉस फाय असतो. आर म्हणजेच काय असतो, झेड कॉस फाय असतो. ओके, हे आपल्याला नवीन इथं बघायला मिळते. बघा, हे जर असेल नोट डाऊन करा, ते माझ्याकडे मिस्टेक झाली, डायरेक्टली मी तुम्हाला सांगितलं. आर इज इक्वल टू काय असतं, झेड कॉस फाय. मग आर इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो, झेड किती आलाय, बघा, आर इज इक्वल टू झेड कॉस फाय. एक मिनिट, काय तर मिस्टेक होते. हा, ओके 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 ओके. बघा, हा जो फॉर्म्युला आहे, हा टोटल झेडचा आहे. कारण आरचा फॉर्म्युला आपण व्ही अपॉन आय डायरेक्टली घेऊ शकत नाही, बरोबर आहे ना. कारण आपल्याला काय दिलंय बघा, हे आरएल सर्किट आहे, आणि आरएल सर्किट मध्ये आपल्याला इथं कॉस फाय काहीतरी मिळतो, बरोबर आहे ना. हे कधी डायरेक्टली व्ही वाय आय होऊ शकतं, जेव्हा इथं प्युअरली आर सर्किट असेल. प्युअरला कसे असेल, आर सर्किट असेल. ठीक आहे, हे फक्त जरासं मिस्टेक जी केली ते फक्त रिट्राय करून घ्या. बघा, झेड इज इक्वल टू व्ही बाय आय, म्हणजे 250/2.5 म्हणजे 100 ओहम. हा झेड निघाला. मग झेड तर आपल्याला मिळाला, पण आपल्याला पाहिजे काय आहे, आर. आर कसा काढणार, झेड कॉस फाय. झेड किती आहे, 100. ओके, आणि कॉस फाय किती आला आपला, 0 सॉरी इंटू कॉस फाय किती आला, 0.64. तर ते लॅगिंग बिगिंग इथं काय फरक पडत नाही. 100 इंटू 0.64 म्हणजे काय येईल आपल्याला, 64 ओहम. ठीक आहे, बघा, ही जराशी दुरुस्त करा सांगितलेली गोष्ट. ठीक आहे, तिसरी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे एल. आपल्याला काय फाइंड आउट, आर पण निघाला आपल्याला, आता एल फाइंड आउट करायचं. ओके, तर एल फाइंड आउट करताना कसं करणार, तर एक्सेल इज इक्वल टू 2πfl करू शकत नाही. का नाही करू शकत, पहिल्यांदा बघा, 2πfl का नाही करू शकत, तर आपल्याला डायरेक्टली एल दिलेलाच नाही, तोच तर आपल्याला फाइंड आउट करायचा. मग एक्सेल आपण दुसऱ्या फॉर्म्युल्याने कसं काढू शकतो, तर एक्सेल इज इक्वल टू झेड स्क्वेअर अंडर रूट ऑफ झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. बघा, किती फॉर्म्युले वेगवेगळे तुम्हाला रिट्राय करून दिले. झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर इज, हे काय येईल आपलं, झेड स्क्वेअर 100 स्क्वेअर, आर स्क्वेअर किती येणार बघा, आर आपण किती फाइंड आउट केलाय, 64 स्क्वेअर, बरोबर आहे ना. फायनल आपल्याला उत्तर काय मिळेल, 78.64 ओहम. पण हा काय मिळाला, एक्सेल मिळाला. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एल. तर एल कसा फाइंड आउट करणार, एल इज इक्वल टू सॉरी एल फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार, एक्सेलचा फॉर्म्युला यूज करणार. एक्सेल इज इक्वल टू 2πfl, हा इथं आता यूज करा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक्सेल पण कळाला आहे, हा इथं 78.64. ओके, इकडचं पण 2 माहित आहे, पाय माहित आहे, एफ माहित आहे, म्हणजे इथं काय ना 2πfl.
50. एफ म्हणजे किती आहे 50 इज इक्वल टू काय येईल एल. फायनली आपल्याला एल किती मिळेल तर 0.2446. एल इज इक्वल टू 0.2446 युनिट काय येईल युनिट काय येईल हेनरी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. फक्त एक माझ्याकडून चूक झाली होती झेड ची आर ची, तर ती फक्त तुम्ही काय करा क्लिअर करा. मी परत रिट्राय केली ती. ठीक आहे. ओके. तर बघा हा अशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर 2.22.6 हा तुमच्यासाठी होमवर्क. 2.22.7 हा पण तुमच्यासाठी होमवर्क. ठीक आहे. अजून कुठला बघा. ठीक आहे. हे दोन तर तुमच्यासाठी होमवर्क म्हणून दिलेत. बाकीचे आपण काय करूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ओके.